आहे आपल्याला मर्यादित वेळेमध्ये ती इनिंग कव्हर करायची, अन्यथा पंच आपल्याला निश्चितच पेनल्टी देखील देऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे। मैदानामध्ये एलकेसी पंचांकडे अपील ताणून धरली होती जेलसाठी, अपील फेटाळून लावली जाते। निर्धाव चेंडूची खेळी समाप्त, धावफलक पुन्हा एकदा स्थिरावले 10 धावांवर। रक्षित रक्षित गोलंदाजी मार्क ज्याने मागच्या प्रयत्न राहतोय परिणामी या ठिकाणी चेंडू जो शरीराचा वेध घेतल्यानंतर निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे। डी बाउंड्री लाईनला अतिशय तगडं प्रोटेक्शन या ठिकाणी सजवल्यानंतर महेश साठी पुन्हा एकदा एक सापळा रचला जातोय आणि बघूया त्या सापळ्याला अडकवण्यासाठी सापळ्यामध्ये महेशला कशा रीतीने गोलंदाजी होईल। तांबूसकर क्रिकेट टीम साठी रक्षित आहे गोलंदाजी, अल्टीपल्टीचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय, स्वतः गोलंदाज जोवर चेंडूवर जाईल तेवढ्यात एक धाव मैदानात। लेग बाईचा इशारा पुन्हा एकदा अतिरिक्त धावेच्या रूपात सांघिक धावफलकातील परावर्तन आणि धावफलक आपण बघू शकता 12 धावांवर। कालच्या दिवसापासून दमट वातावरण, पावसाची देखील रिमझिम, पुन्हा एकदा हलकासा वाऱ्याचा वेग आणि पुन्हा एकदा दमट वातावरण आपण पाहतोय। हो, यावेळी सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, आता मात्र प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी तैनात। राहुलच्या विकेटचा पतंग, तिसरा आदरा बसला भाईटवाडा बॉयज कोरगाव क्रिकेट संघाला। राहुल डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हलियन। भंडारकर मैदानाच्या दिशेने, रक्षित गोलंदाजीमध्ये आहे ज्याच्या षटकातील हा अंतरिम चेंडू। सनम भंडारकर आणि महेश भाईटकर दोन तगडे दिग्गज खेळाडू भाईटवाडा बॉयज कोरगाव टीम साठी मैदानात आहेत, परंतु बघूया कशा रीतीने 4 षटकामध्ये धावांची लयलूट केली जाईल आणि किती धावांचा पाऊस या मैदानामध्ये 4 षटकामध्ये घेतला जाईल। समोरनं रक्षित ज्याने पुन्हा एकदा या ठिकाणी सफलता प्राप्त केली आहे या षटका दरम्यान आणि आपल्या गोलंदाजीमध्ये रखडून ठेवण्याचा प्रयत्न होतोय। ओव्हरपी चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला जातोय, बराच वेळ पंचांकडे पायचीतसाठी पंचांनी या ठिकाणी अपील फेटाळून लावली आहे। लेग बाईचा इशारा आणि अतिरिक्त धावेनिशी दुसऱ्या षटकाची समाप्ती, धावफलक परावर्तित झालाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यात टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना भाईटवाडा बॉयज कोरगाव क्रिकेट संघ 13 धावा धावफलकावर 3 गडी बाद। बॉलिंग मार्कवर वामन पोळजी बॉलिंग मार्कवर मागच्या सामन्यात गोलंदाजीतला मॅन ऑफ द मॅच। आघाडीचे दोन्ही सामने आपण बघितले अगदी लो स्कोरिंगचे, दोन्ही सामन्यात गोलंदाजीला दिलं गेलं मॅन ऑफ द मॅच। धावा जमवणं आज सकाळच्या सत्रात थोडस कठीण होऊन बसलं या मैदानावरती या स्पर्धेदरम्यान। सनम भंडारकर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर जाऊन स्वतःसाठी त्यांनी जागा बनवली होती आणि आता मात्र या चेंडूवर एक सिंगल धाव मिळाली। सिंगल निश्चित परावर्तन, धावफलकातील परावर्तन, धावफलक 14 धावांवर तुम्ही बघू शकता। संपूर्ण स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची सगळी टीम या स्पर्धेदरम्यान युट्यूबच्या सोबत आमच्या सोबत जोडली आहे, तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत।
ओव्हरपिच चेंडू यावेळी इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरला खाली इलाका आहे हरी लॉंग ऑफचा फिल्डर कव्हर पर्यंत जातोय अगदी सुंदर प्रयत्न होते हरीचे परंतु सरते शेवटी डीप कव्हरला चेंडू सीमारेषेचं उल्लंघन 4 धावा ओव्हरपिच चेंडूवर एक सुंदर फटका महेशच्या बॅट मधनं 4 धावा आणि चौकार निश्चित धावफलक 18 धावांवर परावर्तित झालाय अल्टी पलटीचा प्रयत्न हलकीशी अपील पंचांकडे निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय मात्र 18 धावांवर इनिंग दरम्यान अजूनही 9 चेंडू बाकी उरलेत कोरगाव संघासाठी निश्चितच अशा पल्लवीत असतील कारण जोपर्यंत मॅडिसनम आहे मैदानात तोपर्यंत ते विस्फोटक फटके शेवटच्या षटकात देखील होऊ शकतात यावेळी शपलून फटका खेळलाय स्क्वेअर लेगला चेंडू बराच वेळ हवेत आणि यावेळी मात्र झेल सुटला जातोय महेश भाईटकर सारख्या एका मातब्बर खेळाडूला पण जीवनदान दिले मैदानात थोडीशी चुकी करताय झेल सुटल्यानंतर मिळालेल्या 2 धावा आणि दुहेरी धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक हा तब्बल 20 धावांवर गेल्या कित्येक स्पर्धेत एक हाती ज्याने फलंदाजीची धुरा सांभाळत कित्येक स्पर्धात षटकार चौकारांची आतषबाजी देखील ज्याने केली होती षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी धावफलक आपण बघू शकता 20 धावांवर अल्टीपल्टीचा पुन्हा एकदा प्रयत्न निर्धाव चेंडूची खेळी समाप्त धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला 20 धावांवर आता मात्र तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू ब्लॉक मध्ये खेळवण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडूचा प्रवास अगदी लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येतो हरी एक सुंदर पैकी विकेट कीपरच्या दिशेने एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली मैदानात 3 ओव्हरचा खेळ संपलाय 3 षटकांचा खेळ समाप्त धावफलकावर 7 धावांची धावगती राखत 21 धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे सुहासिनी टायटन्स धारगड विपक्ष पररा बॉयज टॉस साठी संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स कडे पुलर लेनचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने दिशा दाखवली चेंडूला क्षेत्ररक्षक नाही आता मात्र चौकाराने चौथ्या षटकाचा आगाज केलाय महेश भाईटकरने मैदानात आणि या 4 धावेनिशी धावफलक आता मात्र परावर्तित 25 धावांवर नक्कीच राम मगाशी जीवनदान दिलं होतं महेश भाईटकरला आणि त्यावेळीच उल्लेख केला होता की महेश भाईटकर सारख्या एका मातब्बर खेळाडूला आपण जीवनदान देत आहे त्यामुळे थोडीशी चुकी करताय मैदानात 3 विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर झाल्यात 25 धावांवर धावफलक अजूनही 5 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी प्रारंभीचे 2 सामने काहीसे कमी धावांचे परंतु या सामन्यात 35-40 धावांपर्यंत या ठिकाणी योगदान दिलं जाईल का ऑन साइडच्या दिशेने फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाराची नोंद आणि धावफलक तुम्ही बघू शकता 29 धावांवर धावफलक बॅक टू बॅक 2 चौकार दीपेशच्या गोलंदाजीत बॅक टू बॅक 2 चौकाराची नोंद
आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडस झालेला बदल आपण बघू शकता. महेशने हल्ला बोल करायला सुरुवात केली स्लॉक षटकात. अल्टी पलटीचा प्रयत्न, फटका थोडासा फसलाय. या ठिकाणी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. यावेळी कदाचित साईज पहिल्यांदा जर नॉन स्ट्राईक वर फेकी झाली असती तर महेश पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक वर थांबला असता. आता मात्र सनम स्ट्राईक आपल्या साथीदाराला देतोय. सनम विकेट सॅक्रिफाईस करतोय. सनमच्या विकेटचा पतंग चौथा गडी बाद झालाय आणि धावफलकावर 30 धावा. शेवटचे 3 चेंडू आता मात्र उरलेत बाकी. न्यू बॅटर अनुरेश कांबळे मैदानाच्या दिशेने. अनुरेश कांबळे न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. महेश साठी हे अंतरिम 3 चेंडू उरलेत बाकी. एका दुसरा मोठा फटका टोलवण्याची अपेक्षा वर्तवली जाते. पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र अंतरिम 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. महेश वाईडकर सलामीला मैदानात जातोय. एकंदरीत 5 चौकार त्याच्या बॅट बंद आपण बघितले. ओव्हरपी चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका, गॅप मध्ये फटका टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वामनचे शर्तीचे प्रयत्न. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. इनिंग दरम्यान शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो. समोर महेश, गोलंदाजी मार्गवर दीपेश. बघूया शेवटच्या चेंडूवर काय फटका सजवलं जाईल मैदानात. ओव्हरपी चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेले नाहीये. सेफ हँड ज्याला संबोधलं गेलं तो वामन येतो स्क्रीनवर. सुरक्षित या ठिकाणी साधा सोपा झेलात रूपांतर केलं जात आहे. महेश वाईडकर सलामीला मैदानात गेल्यानंतर या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर झेलबाद. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5 गडी बाद. धावफलकावर झाले 34 धावा. महेश वैयक्तिक 28 धावांची खेळी करत 6 चौकारांनिशी मैदानाच्या बाहेर गेलाय आणि आता मात्र 35 धावांचा पाठलाग करताना बघूया कशा रीतीने या ठिकाणी दाडेश्वर तांबोसा क्रिकेट संघ कशा रीतीने मैदानात पाठलाग करेल. 24 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण. चला पुढच्या सामन्याच्या टॉस साठी या ठिकाणी आमंत्रित करतोय सुहासिनी टायटन्स धारगड विपक्ष पर्रा बॉयज. नियमांचं पालन करत या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहे. बरेचसे नियम आपण बघू शकता ज्यामध्ये आपल्याला 4 षटकांच्या सामन्यात 4 गोलंदाज. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले ज्यामध्ये 2 फिल्डर 38 च्या बाहेर.
त्यानंतर एका इनिंग मध्ये आपल्याला एक एक रिव्ह्यू, त्या रिव्ह्यूचा वापर आपण आपण व्हाईट बॉल आणि बीमर्स साठी करू शकता. त्याचबरोबर 15 मिनिटाच्या अगोदर आपलं या ठिकाणी चौथं षटक सुरू होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाद झाल्यानंतर दुसऱ्या खेळाडूने 1 मिनिटाच्या आतमध्ये स्ट्राईक वर जाणं गरजेचं. चला मैदानाच्या दिशेने वळूया. पहिला चेंडू अतिशय वेगवान. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव मिळाली आहे आणि मैदानात आदित्यने या ठिकाणी खातं ओपन केलंय. आदित्य आता मात्र स्ट्राईक वर आलाय. हरिधुरी उर्फ नाना आणि गोलंदाजीमध्ये महेश भाईटकर. चला पर्रा बॉयज टीमचा कॅप्टन टॉस साठी या. दारगड टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पर्रा बॉयज टीमचा कॅप्टन ओ यावेळी बहुधा बॅटची लेमन कट, हलकीशी बॅटची लेमन एज आणि झेलबादच्या रूपात आता मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. हरिधुरी या ठिकाणी झेलबाद ओन मैदानाच्या बाहेर. पहिल्या विकेटचा पतंग धावफलकावर 1 धाव असताना पुढच्या सामन्याची महत्वपूर्ण सामन्याची नाणेफेक या ठिकाणी झालेली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय सुहासिनी टायटन्स दारगड संघाने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आलाय. मैदानामध्ये पहिली सफलता हरिधुरी झेलबाद ओन मैदानाच्या बाहेर आणि त्याची जागा घेण्यासाठी साईश मैदानाच्या रिसिव्ह स्ट्राईकवर. ओव्हरबी चेंडू यावेळी मिडॉनला फटका. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षणानंतर तो टाळ्यांचा आवाज. हलकीशी अपील पंचांकडे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. खेळाडूंना विनंती असेल, जे खेळाडू अगदी बाउंड्री लाईनला अगदी जवळ आहेत, तांबोसे क्रिकेट संघाचे खेळाडू दिसत आहेत, बाउंड्री लाईन पासून थोडस मागे येण्याची विनंती करतोय आपल्याला. ओव्हरपी चेंडू आता मात्र फटका खेळला मिडॉनच्या दिशेने. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्क्रीनवर आलाय आणि या चेंडूवर देखील एक सिंगल धाव मिळाली आहे. सिंगल निश्चित धावफलक आपण पुढे सरसावलेला पाहतोय. फक्त 2 धावांवर. ओव्हरचा विचार करता शेवटचा चेंडूचा खेळ उरलाय बाकी. एका विकेटच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकावर. पण 35 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. महेश भाईटकर कॅप्टन ऑफ पेरनेम कोरगाव एक्सप्रेस ज्याला संबोधलं गेलं तो महेश भाईटकर बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेट. ब्लॉक मध्ये चेंडू. पुन्हा एकदा सन्मान दिला शॉट दरम्यानचा फिल्डर जोवर या ठिकाणी फेकी करेल. 1 धाव मैदानात पूर्ण झाली आहे. सिंगल निशी मैदानात पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 3 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 35 धावांचा पाठलाग करताना. बॉलिंग मार्कवर अनुरेश. दुसऱ्या षटकासाठी अनुरेश कांबळी बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. बाईडवाडा बॉयज कोरगाव टीम साठी 18 बॉलचा खेळ शिल्लक उरलाय. 18 चेंडू आणि समीकरण आहे ते 32 धावांचं.
आदित्यच्या समोर फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने एक सुंदर फटका डीप मिडविकेटला खेळला होता, परंतु अगदी सीमारेषे नजदीक या ठिकाणी झेलात रूपांतर केलंय आणि बॉल बॉय त्या ठिकाणी आकाश उर्फ डंबा महत्वाच्या क्षणी त्या ठिकाणी होता आणि त्याने एक हात वर केलाय. अर्थात नवीन फलंदाज वामन वामन पोळजी मैदानाच्या दिशेने आलाय. थोडीशी नाजूक अवस्था धावफलकावर आहे दाडेश्वर तांबोसे क्रिकेट संघाची, परंतु बघूया कशा रीतीने अडचणीतनं या ठिकाणी पार करेल फलंदाज. बॅटची लेमन कट शॉट थर्डमॅनला या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय वेगवान पैकी नॉन स्ट्राईकच्या दिशेने करेल एक सिंगल धाव आणि धावफलक 4 धावांवर धावफलक आपण बघू शकता आणि मैदानात दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. वाऱ्याने जोर पकडला, अतिशय वेगाचा वारा मैदानाच्या दिशेने आपण बघू शकतो. अतिशय वेगवान वारा, कदाचित हे वादळ यावेळी बघूया कुठल्या संघावर मात. पुन्हा एकदा हलकीशी अपील पंचांकडे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी निर्णय सोपवलाय आणि बघूया तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी काय निर्णय असेल धावबादसाठी. चला पुढच्या सामन्यात खेळणारे दोन्ही संघ आपण डगआउटच्या दिशेने यायचा आहे. आपला ताबा घ्या. बघूया तिसरे पंच या ठिकाणी निर्णय चेक करतायत. काय निर्णय असेल तिसऱ्या पंचांचा.
परिसरामध्ये पेरनेम्पिया सर विश्वजित चोडणकर यांच्या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. शपलून खेळण्याचा प्रयत्न, ओव्हरपी चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा टोलवलाय. डीप वरनं क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेने अतिशय सुंदर फेकी. मागच्या धावबादची पुनरावृत्ती आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली आहे आणि यावेळी मात्र वामन पोळजीला कुठल्याही पद्धतीची मागे वळून न बघता निराश मनाने आता मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागेल धावबादच्या रूपात. मुख्य व्यासपीठावर आपण बघू शकता पेरनेम्पिया सर विश्वजित चोडणकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब आपलं या राष्ट्रीय बॉयज सोनसाच्या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानाच्या दिशेने नवीन खेळाडू वामनला धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि त्याची जागा घेण्यासाठी दीपेश मैदानामध्ये स्ट्राईकला आलाय. दीपेश आणि साईची जोडी आहे मैदानात. बॅकफुटवर जाऊन टॅप केलाय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटचा फिल्डर येतोय. एक मात्र सिंगल धाव या चेंडूवरती. सिंगल निश्चित धाव फलक परावर्तित 7 धावांवर. पाटलाग 35 धावांचा करायचा आहे आणि मैदानामध्ये दुसरं षटक हे प्रगती पथावर. यानंतर देखील मोठी फटकेबाजी करायची आहे, परंतु फटकेबाजी करणारा खेळाडू कोण असेल? ओव्हरपी चेंडू यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन. मैदानामध्ये या ठिकाणी दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर झाल्यात 13 धावा. 13 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि आता मात्र उरलेल्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी आपल्याला 22 धावा करायच्या आहेत दाडेश्वर तांबोसा क्रिकेट संघाला. सिद्धेश बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. 12 बॉलमध्ये 22 धावा करायच्या आहेत. दीपेश पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. शॉर्ट फाईन लेगचा फील्ड चेंडूला बॅकअप देतो. एक सिंगल धाव या ठिकाणी मैदानामध्ये पूर्ण झाली आहे. लेग बाईटचा इशारा आणि अतिरिक्त धावे निश्चित. सांघिक धाव फलक हा परावर्तित झालाय 14 धावांवर. 14 धावांवर सांघिक धाव फलक परावर्तित झालेला आपण पाहतोय. येणारे 11 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र स्कोरिंग साठी आमच्या सोबत अमोल आहे. अमोल, पहिल्या इनिंग मध्ये महेशचा झेल सुटला गेला आणि झेल सुटल्यानंतर मॅडीने ती विस्फोटक खेळी केली तब्बल 28 धावांची आणि त्याच्या जोरावर ते 35 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि आता मात्र आव्हानाचा पाठलाग करताना बऱ्याच धावा मैदानामध्ये बाकी उरल्यात. व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर सांघिक धावफलकात परावर्तन. 15 धावांवर धावफलक. ओव्हरपिच चेंडू आता मात्र भिरकावलाय डाऊन द ग्राउंड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑनच्या बाहेर उडवलाय. दुसरा षटकार निघालाय साईशच्या बॅट मधून.
21 धावांवर धावफलक परावर्तित झालाय. एक षटकार मागच्या षटकात साईशने टोलवला आणि त्यानंतर कमबॅक करायला सुरुवात झाली मैदानात. यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, मागचा फटक्याची पुनरावृत्ती आणि तुमच्या स्क्रीनवर आकाश उर्फ डंबा बॉल बॉय तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. आणि या 6 धावेनिशी धावफलक तब्बल 27 धावांवर. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. करायचं आहे यानंतर विजयासाठी 8 धावा आणि 9 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. यावेळी ओव्हरपिच चेंडू, आता मात्र मिड विकेटच्या दिशेने फटका फसलाय, झेलात रूपांतर. आणि आता मात्र आवाज व्हायला सुरुवात झाली आहे कारण कमबॅक झालाय. 3 षटकार ज्याने टोलवले ते साईशच्या विकेटचा पतंग झालाय. 8 बॉल मध्ये विजयासाठी आता मात्र 8 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण आहे विजयासाठी मैदानात. नवीन खेळाडू मैदानामध्ये रक्षित, स्ट्राईकच्या दिशेने रक्षित सज्ज झालाय. अंतरिम 8 चेंडू विजयासाठी 8 धावा करायच्या आहेत. अजूनही मित्रांनो सामना संपलेला नाहीये कारण क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडू मागे दोनही संघांसाठी तो पारडा या ठिकाणी परावर्तित होताना आपण पाहतोय. गोलंदाजीत सज्ज झालाय सिद्धेश आणि दुसऱ्या बाजूने रक्षित स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. अंतरिम 8 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि विजयासाठी मात्र तांबोसा क्रिकेट संघाला करायचे आहेत 8 धावा. ओव्हरपिच चेंडू, सेन्सिबल क्रिकेट, सन्मान जन क्रिकेट, डीप कव्हर वरनं अनुरेश कांबळे चेंडूची परती करेल. सहज रीतीने चेंडूला बॅकअप दिलाय आणि आता मात्र 1 धावेवर समाधान. 7 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण. 35 धावांचा करायचा आहे पाठलाग. 7 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आपण पाहतो मैदानात. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मैदानात तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर तब्बल 4 गडी बाद. धावफलकावर 28 धावा. शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि विजयासाठी करायच्या 7 धावा. 6 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं आहे. सुहासिनी टायटन्स धारगळ टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी आणि पर्रा बॉयज संघाला दिलेलं बॅटिंग साठी निमंत्रण. आपण दोन्ही संघ डगआउटच्या दिशेने यायचं आहे. रुद्रेश बॉलिंग मार्कवर. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने 4थ्या षटकाची सुरुवात झाली आहे. दुर्गेश बॉलिंग मार्कवर. शेवटचे 6 चेंडू उरलेत बाकी. करायचे आहेत 6 धावा. फलंदाज विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आपली मैदानात 5 बॉल मध्ये 6 धावा करायच्या आहेत म्हणजे इथे आपल्याला सिंगल डबल धावा चालवायच्या आहेत. जी कामगिरी कालच्या दिवसात संध्याकाळी रुपेश शिवजीने केली होती ती कामगिरी करावी लागेल. ओव्हरपिच चेंडू, अशा पद्धतीचे फटके, सेन्सिबल फटके खेळायचे आहेत आपल्याला. सिंगल धाव घेत टाळ्यांचा आवाज हा दोनही टीम कडनं डगआउट मधनं केला जातोय आणि धावफलकाचा विचार करता 30 धावांवर धावफलक आपण बघू शकता. 4 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण, हे विजयाचं समीकरण. विजयामधलं अंतर 4 चेंडू आणि 5 धावा. यावेळी हलकीशी पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरली आहे. बाद असल्याची घोषणा. आता मात्र पुन्हा एकदा पलटवार झालाय बाईडवाडा बॉयज कोरगाव टीम साठी. शेवटचे 3 चेंडू उरलेत आणि विजयासाठी करायचे आहेत 5 धावा.
मध्ये प्रयत्न सातत्याने सुरू राहिले तर 5 धावा हे मैदानात या ठिकाणी यशस्वीरित्या बनवल्या जातील. 3 बॉल मध्ये 5 धावा करायच्या आहेत. अनिकेत न्यू बॅटर आलाय मैदानात स्ट्राईकच्या दिशेने आणि गोलंदाजीमध्ये ज्यांनी व्हाईट बॉलने सुरुवात केली होती तो गोलंदाज गोलंदाजीत. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. आता मात्र 2 बॉल मध्ये करायच्या आहेत 5 धावा विजयासाठी. 2 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. विजयामधलं अंतर 2 चेंडू आणि 5 धावा आपण बघू शकता. गोलंदाज दुर्गेश गोलंदाजीमध्ये आणि दुसऱ्या बाजूने अनिकेत नवीन फलंदाज. अकुटाबाचा चेंडू स्क्वेअर लेगला फटका. विवेक उर्फ मुन्ना चेंडू मागे आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. यावर मिळालेल्या 2 धावा आणि दुहेरी धावेची धावफलक 32 धावांवर. एका चेंडू मध्ये करायच्या 3 धावा. एका बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. एका बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. सामना टाय झाला बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा अतिरिक्त सामना आपल्या भेटीला. चला सगळे क्रीडा रसिक जे बसले होते ते उभे राहिलेत मॅच बघतायत. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी डोळे बंद करा आणि फक्त समालोचन ऐका. शेवटचा चेंडू 3 धावा करायच्या आहेत. गोलंदाज सज्ज आणि अनिकेत समोर सज्ज. हो यावेळी फटका फसलाय. गोलंदाज चेंडू गॅदर करतोय. आता मात्र धावबाद. पंचांची बोटी आभाळाकडे आणि सामन्यात बाजी मारली आहे. तो जल्लोष तुम्ही बघू शकता. भाईडवाडा बॉयज कोरगाव क्रिकेट संघ सामन्यात कमाल करतोय. कमाल धमाल बेमिसाल सामना मैदानामध्ये तुमच्या भेटीला आलाय. काय रोमांचक सामना. आपली खऱ्या अर्थाने या सामन्यात कमबॅक कोणी केला असेल तर तो गोलंदाज ज्याने 6 बॉल मध्ये 7 धावा करायच्या असताना व्हाईट बॉलने सुरुवात केल्यानंतर देखील त्याने त्या धावा आपल्याला वाचवल्यात. आणि खऱ्या अर्थानं त्याच गोलंदाजाच्या दिशेने जाऊया.